एका हिरव्यागार जंगलात एक चंचल, खूपच हसतमुख जिराफ राहत होता. जिजी. जिजीचे काही खास छंद होते. त्याला झाडांच्या पानांशी बोलायला खूप आवडायचं. तो रोज वेगवेगळ्या झाडांवर जाऊन विचारायचा, पानाबाई, आज हवामान कसं? पाना भाऊ, आज काही नवं सांगणार का? एके दिवशी जिजीला जंगलाच्या कडेला एक नवीन झाड दिसलं. त्याची पाने चमचमत हिरवी, अगदी काचेसारखी पारदर्शक होती. जिजीने त्यांना प्रेमाने विचारलं, नमस्कार, मी जिजी. तुम्ही कोण? चमकचमणाऱ्या पानांनी हलकेसे थरथरून उत्तर दिले, आम्ही वाऱ्याची गाणी गाणाऱ्या पानांचं झाड आहोत. आम्हाला फक्त योग्य सूर हवा आहे. जिजी आश्चर्यचकित झाला. सूर म्हणजे? मी मदत करू का? झाड म्हणाले, हो. आमच्या सुरांमध्ये नेहमी गोंधळ होतो, कारण आम्हाला योग्य दिशा मिळत नाही. तू इतका उंच आहेस. तू आम्हाला वाऱ्याची दिशा सांगितलीस तर आम्ही गाणं गाऊ. जिजी आनंदाने हो म्हणाला. तो झाडाच्या शेजारी उभा राहिला, कान टवकारले आणि वाऱ्याकडे लक्ष दिले. वारा दक्षिणेकडून आला. जिजी ओरडला, दक्षिणेकडून हवा आली. झाडाची पानं हलू लागली. वारा थोड्याच वेळात पूर्वेकडे वळाला. जिजी म्हणाला, आता पूर्वेकडून. आणि अचानक संपूर्ण जंगलात एक गूढ, सुंदर घंटीसारखं संगीत घुमू लागलं. जंगलातील सारे प्राणी थबकले. उंट, कासव, ससा, अगदी हत्ती देखील. सगळे त्या मधुर आवाजाच्या दिशेने धावले. हे गाणं कुणी केलं? सगळे आश्चर्याने विचारू लागले. झाड हसत म्हणाले, जिजीशिवाय आमचा सूर कधीच जुळला नसता. जिजी लाजून म्हणाला, मी तर फक्त वाऱ्याची दिशा सांगितली. गाणं तर तुम्हीच गाताय. त्या दिवसापासून जिजी जंगलाचा वाऱ्याचा मैत्रीदूत झाला. जेव्हा जेव्हा वारा बदलायचा, जिजी त्या झाडांच्या पानांना योग्य दिशेने मार्ग दाखवायचा आणि जंगलात पुन्हा पुन्हा सुंदर संगीत झंकारू लागायचं. जंगलात रोज सायंकाळी जिजी आणि त्या गाणाऱ्या पानांचं संगीत सुरू झालं. सगळे प्राणी शांत बसून ते ऐकत. झाडाने मधुर गाणं गायलं. गाणं संपल्यावर झाड जिजीला म्हणालं, तू आमचा केवळ मित्र नाहीस, तू आमचा संरक्षक आहेस. तुझ्यामुळे संगीत जगतंय. जिजी खुशीत उड्या मारू लागला. त्याने जंगलात सर्वांचे आभार मानले.